पुस्तक असो किंवा आयुष्य, संयम हा ठेवायचाच असतो, कारण शेवटच्या पानावर सुद्धा गोष्ट बदलू शकते। जसं की बघा आता वयानुसार माणसात किती फरक पडतो ना। लहानपणी खेळणी तुटल्यावर रडणारी व्यक्ती मोठेपणी स्वप्न तुटल्यावर मात्र हसत हसत समाजात वावरत असते। कदाचित यालाच मॅच्युरिटी असं म्हणतात, बरोबर ना। नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची। हे पहा, हे लागत होतं तुझ्या पप्पांना, हे बरंच उरकला आज आहे ना। हा अच्छा, हा का। दमले काय? दमले। सनिशित म्हणते मी जर असं रात्रभर जागलो तर मी कामच नाही येऊ शकत। मी अनुभव घेतलेला आहे हा ना। म्हणजे रात्री ते 1:30-2 वाजता आले आणि लगेच कॉल आला आणि परत गेले। डायरेक्ट सकाळी 7:30 वाजता आले, झोपच नाही। आणि आपलं ग्रीन नेटचं मकडीचं जाळ आहे ना, त्याच्यावरती कृष्ण कमळचं मस्त फूल उमललंय आणि एक पॅशन फ्रूट पण दिसते खाली लोंबलेलं। पलीकडून पण भरपूर फुलं आलेले आहेत कृष्ण कमळला, अलीकडून एकच दिसते। चला थोडंसं खाऊन घ्या, चला चला चला। हे आकाश मला म्हणतो गो, तू असं कोणी असं दाखव उतर आकाश, तू याचं नंतर पाठवतो आणून घाला आता। हळू हळू हात सरकवायचं नाही आकाश। हा अयो आकाश, हळूच, वरती पत्रेत बर का, वरती पत्रेत। अरे इकडे पाईप याच्यावर नाही आली। हा पाईप नाही आला, हा मग बरोबर घेऊन काम करा। अजून राहून द्या, काय मी बाहेर ठेवतो। हा चल हा चल जाऊ दे। ते सोलरचं गुतलंय। शेवटला गाठ घे माझ्या पण सटक्याच खालचा बेस बनवायला काही नाही वाटलं, पण जे वरचा बेस आहे ना, म्हणजे जे पिरॅमिड बनवलंय ते वरती ठेवण्यासाठी एवढा त्रास झाला ना। हे 4-5 जण सगळे एवढे दमले होते ना तेवढं वरती ठेवण्यासाठी, कारण हाईट जास्त होती ना त्यामुळं। तर ते पिरॅमिड कसं बसं वरती ठेवलं आणि त्या भैयांनी लगेच त्याला विडिंग मारून एकदम पॅक केलं आणि सगळं आवरता आवरता संध्याकाळ झाली होती। आणि संध्याकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एवढा भारी दिसत होता ना। आणि आपल्या गार्डनमध्ये चाफ्याला फुलं आलेत ना, तर संध्याकाळचा एवढा भारी वास सुटतो त्या फुलांचा, तर खूप छान वाटत होतं। तर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेतलेलं आहे, तर 2-3 दिवसाचं मी असं थोडं शूट घेतलेलं आहे ना, आपलं पिरॅमिड कसं बनवलंय, काय बनवलंय, तर मी हे शूट घेतलेलं सगळं एकत्र केलेलं आहे। तर हे कामामुळे मला काही व्हिडिओ घ्यायला जमलंच नाही आणि व्हॉइसिंग करायला जमलं नाही, त्यामुळे मी थोडं शूट करून ठेवलं होतं। तेच सगळं एकत्र करते मी। तर दुसऱ्या दिवशी सकाळी भैया लवकरच आले होते, त्यांनी चोपळा बनवला आणि या कडे लावल्या होत्या आता पिरॅमिडला। आपल्या वास्तुशास्त्रानुसार हा पिरॅमिड आकार आहे ना खूप शुभ मानला जातो
असं म्हणतात की पिरॅमिड सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतात आणि नकारात्मक ऊर्जा कमी करतात. त्यामुळं आपल्या मंदिरामध्ये पण आपण छोटंसं पिरॅमिड ठेवत असतो किंवा आपण केंद्रामध्ये जर गेलो ना तर तिथंसुद्धा पिरॅमिड ठेवलेलं असतं बघा. पिरॅमिड आकार आहे ना वास्तुदोष पण कमी करण्यासाठी प्रभावी ठरला जातो असं म्हणतात. पिरॅमिड आहे ना विशिष्ट आकारामुळं ते ऊर्जा आकर्षित करतात आणि आपल्या अवताली भोवताली पॉझिटिव्ह एनर्जी प्रसारित करत असतात, ज्यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते. तर आपल्या छताच्या वरती हे असं पिरॅमिड केलं आहे ना, मला तर खूप आवडलं आणि आपल्या टेरेस गार्डनला एक वेगळाच लुक आला आहे. आणि त्या पिरॅमिडमध्ये ना आपण चोपाळा बनवला आहे. तर पुढं त्याला कसं कसं काय करणार आहेत आम्ही ते तर तुम्हाला मी दाखवतच राहणार आहे, कारण त्याला कलर द्यायचा आहे. त्यानंतर बरीचशी डिझाईन पण राहिलेली आहे अजून. तर हळूहळू सगळं होत राहील, नाही का, एकदम सगळं संगत नसतं होत, वेळ लागणार आहे. त्यातल्या त्यात मध्ये मध्ये पाऊस पण येत होता. आणि हे फौजी साहेबांची कशी गडबड चालू आहे. ते घरी असले ना त्यांचं सगळं लक्ष गार्डनकडं असतं. तर तो पॅशन फ्रूटचा वेल खालीहून वरती येतोय ना, तो दुसरीकडं चालला होता ना, तर तो व्यवस्थित वरती लावण्यासाठी त्यांची धावपळ चालू होती. पकडला का? हे बघा आता कसं आहे माणसाचं, हळू हळू. आता आपलं चोपळा वगैरे सगळं झालं ना टेरेसवरचं. झाडांची मस्त सेटिंग करून द्या. सगळं सगळं काढायचं हे एकदम व्यवस्थित करायचं. हा का, सगळं स्टँड बनवायचे का? सगळे टोटल स्टँड बनवायचे. खाली झाडच नाही ठेवायचे असे? नाही नाही, एकच झाड नाही ठेवायचं. चालतंय चालतंय. स्टँडवर. तर टेरेसवरती काय काय काम झालंय अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर इथं पिरॅमिड बनवलंय. पिरॅमिडमध्ये आपण चोपाळा बनवलाय. त्याच्या बाजूला गरम पाण्याचं सोलर आहे आणि इथं स्टोरूम बनवलंय आपण. आणि स्टोरूमच्या बाजूला समोरच इथं आपण टेरेस गार्डन बनवलंय. तर चोपाळ्याच्या बाजूनी पण असे थोडे थोडे झाडं लागणार आहेत, लाईटी लागणार आहेत. तर आपलं टेरेस गार्डन एवढं भारी होणार आहे ताईंनो. आणि पलीकडल्या बाजूला आपल्या चुलीचा सेटअप पण आहे. तर उन्हाळ्यामध्ये थंडीमध्ये ना रोज संध्याकाळचं मी चुलीवर स्वयंपाक करत असते ना, एवढं भारी वाटतं ना ताईंनो, एकदम गावाची फिलिंग येते. तर टेरेस गार्डन आम्ही इतकं छान सजवणार आहेत ना ताईंनो, तर ते मी पुढं तुम्हाला दाखवतच राहणार आहे. आणि हे आता फौजी साहेबांचं काय चाललंय, त्या कड्या त्यांना व्यवस्थित घालता येत नाही, त्या भैयांनाच घालता येतात ना. ते बोलतात तुम्हाला घालता येतात त्या कड्या, मला कसं काय येत नाही, मी पण ट्राय करतो. तर फौजी साहेब ट्राय करून पाहत होते. ते म्हटले अचानक बाय चान्स एखादी कडे निघली तर मी कसं काय बसू, प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलवणं काही शक्य होणार नाही, त्यामुळं मी बसून पाहतो म्हणले. बघा आणि कसं काय निघतात त्या कड्या. हा लागला ना चोपाळा. ते मागचे ठेवले ना मग सेटिंग साठी, हे लावून घेतले नाही मग मी आता तुम्हाला फोनच करणार होतो. लवकर लटका, आता फौजी साहेबांना बसायचंय त्याच्यावर. तर हे बघा मंडळी, आमचा चोपाळा झाला तयार. हे बघा आपला झुला झाला आणि फौजी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. बघा कसा, अरे बापरे, मांडी बिंडी घालून मग कसं वाटतंय? हा ना, एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट आहे ना, छान झाला का? एकदम. एक झोका घेऊन बघा चला बरं. हे आकाशने चहा पण बनवून आणलाय. बापरे आकाश, हे हे लागत होतं तुझ्या पप्पांना. हे त्यांना चोपाळ्यावर बसून मस्त चहा पीत बसायचं होतं, हे ना, झोका घेत. ओके, बरं, एक नंबर. फोटो पहिला चहा पहिला. काय म्हटले? तर फौजी साहेबांना असं झालंय आपलं टेरेस गार्डन कधी एकदम छान होईल. तर त्यासाठी त्यांनी लगेच आता ही पिरॅमिडला कलर द्यायला कलरवाल्यांना बोलवलं होतं.
तर टेरेसवरती आपण पत्र्याचं स्टोरूम केलं ना, 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई वरती पत्र्याचं स्टोरूम करण्याऐवजी तुम्ही स्लॅबच टाकायचा होता. तर ताईंनो, खालचं जेवढं आपले रूम आहेत ना तेवढंच आवरता माझ्या नाकी नऊ येतात. म्हणलं वरती कुठं बांधून ठेवायचं. स्टोरूमची गरज होती फक्त सामान ठेवण्यासाठी ना, तर आम्ही स्टोरूम बनवलं. त्याच्यामध्ये सगळं सामान मावलंय. पण कसं आहे ना, पुढं मुलं कुठं शिक्षणाला जातात बाहेर, ते कुठं सेटल होतात काय, तर काही माहिती नाही. त्यामुळे जास्त बांधून ठेवायचंच नाही. 7 पिढ्यांचं पाहतच बसायचं नाही. जो दिवस येईल ना तो एकदम मस्त आनंदात घालवायचा प्रयत्न करायचा. आणि बऱ्याच ताईंच्या मावशींच्या कमेंट होत्या की छाया चोपळ्याला खर्च किती आला. तर ताईंनो, नुसता चोपळ्याचा खर्च नाही सांगता यायचा मला. सगळं सामान एकत्र आणलं होतं ना हे पिरॅमिड आणि चोपळा बनवण्यासाठी. तर चोपळ्याला आणि पिरॅमिडला सगळा खर्च 45,000 रुपये आला. आणि आपलं जो स्टोरूम बनवलेलं आहे ना ते आधी बनवलं होतं 10-15 दिवस आधी. तर त्याचा खर्च वेगळा आहे. पिरॅमिड आणि चोपळ्यापेक्षा स्टोरूमला जास्त खर्च लागला. तर असं झालं होतं. तर आता हे पिरॅमिड झालं आहे. अजून टेरेसवरती डॅम्प प्रूफ मारायचं आहे, म्हणजे वॉटरप्रूफ कलर असतं ना, तर तो मारायचा आहे टेरेसवरती. अजून आपण टेरेसवरती झाडं लावलेले आहेत ना, तर झाडांना पाणी वगैरे घालत राहतो. आणि तसं पण दिवसेंदिवस ते छत थोडंसं जुनं होत गेल्यावर फरक पडतोच. तर आपलं छत लीक होऊ नये यासाठी आपण आधीच जर काळजी घेतली ना, तर आपलं छत वर्षानुवर्ष एकदम व्यवस्थित राहतं. तर त्यासाठी आपल्याला वॉटरप्रूफ म्हणजे डॅम्प प्रूफ म्हणतात त्याला, तर तो कलर द्यायचा आहे आपल्या छताला. तर त्यामुळे आपलं छत अजिबात लीक होत नाही. जे पाणी आहे ना ते सगळं खाली निघून जातं. तर लोखंड सगळं आम्ही हे कामाचं टेरेसवरती टाकलं होतं आणि पाऊस झाला होता. तर ते लोखंडाचं सगळं लालसर पाणी निघलं होतं, गंज पकडलेलं. तर ते पाण्याने सगळं टेरेस असं पिवळसर झालं आहे. आता त्याला तो वॉटरप्रूफ डॅम्प प्रूफ कलर मारला ना, तर आपलं छत एकदम व्यवस्थित नवीनसारखंच होऊन जाईल पुन्हा. तर तेवढं काम राहिलं आहे अजून. आणि ह्या पिरॅमिडला अजून थोडीशी डिझाईन लावायची राहिली. तर पुढं आम्ही काय काय करणार आहेत ना आपल्या छतावरती ते दाखवणारच येतं. तर 1-2 वेळा कमेंट आल्या होते की एवढं वजन चांगलं नाही छताला वगैरे. तर आपण वरती रूम जर चढवले, स्लॅब टाकला, तर त्याचं किती वजन होतं आपल्या घराला. त्यापेक्षा तर आम्ही हे पत्र्याचंच बनवलं आहे नुसतं. त्यामुळं त्याचं एवढं काहीच वजन नाही. आणि आम्ही झाडं लावलेले आहेत ना ते सुद्धा एकदम असं कॉलमजवळ ठेवलेले आहेत. मध्ये अजिबात ठेवायची नाही. मध्ये झाडच नाही ठेवले आम्ही. सगळे ते कॉलम जिथं जिथं आहेत ना तिथं एकदम व्यवस्थित झाडं ठेवलेले आहेत. जेवढं वजन सहन होईल आपल्या घराला तेवढंच ठेवलेले आहेत. तर ते विचारपूर्वक आम्ही झाडं ठेवलेले आहेत. त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येणं. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.